तर अर्जुनाला हे सगळं ऐकून खरोखर त्याला कळतं की हे याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे मनोनिग्रह आहे, की मनावर नियंत्रण कसं मिळावं. तर अर्जुन प्रश्न विचारतो की अर्जुन म्हणे देवा, तुम्ही सांगा खीर आमुचिया कणवा परीन पुरोजी स्वभावा मनाचिया. हे मन कैसे केवडे ऐसे पाहो म्हणून तरी न सापडे. एरवी रहाटवया थोडे त्रैलोक्य या. म्हणजे अर्जुन लगेच प्रामाणिकपणे कबूल करतो हा योगाभ्यास वगैरे काही मी त्याच्या योग्यतेच नाहीये. आमच्यावर दया दाखवून तुम्ही आम्हाला याचा संपूर्ण अभ्यास सांगितला. पण यातला जो सर्वात एक सुरुवातीचा आधीचा आणि महत्वाचा जो प्रकार आहे की मनोनिग्रह, तर हे मनावरती नियंत्रण माणसाने कसं मिळवावं. हे मन किती चंचल आहे. हे मन कैसे केवडे ऐसे पाहो म्हणे तरी न सापडे. मन कुठे आहे, कसं आहे असा जरी विचार केला तरी ते कुठेच सापडत नाही, आणि त्याला शोधायला गेलो तरी त्रैलोक्य पण पुरं पडत नाही. असं जे मन आहे त्याच्यावरती माणसाने साधकांनी कसं नियंत्रण मिळावं. इथे आपल्याला लक्षात असेल की बहिणाबाई चौधरींच्या कविता आहेत. मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला फिरी येते पिकावर. हे मन किती त्या उद्दाम गुरांसारखं आहे की त्याला कितीही सांगितलं की शेतातून बाहेर जा बाहेर जा, ते थोडा वेळ गेलं तरी परत ते तिकडेच येतं. तर मनावर नियंत्रण करणं किती कठीण आहे. मन किती विचित्र आहे. मन जहरी जहरी त्याचं न्यार रे तंतर, अरे इंचू साप बरा त्याले उतारे म्हणतात. की मनामध्ये आपण किती वेळा असं होतं की कुठल्या गोष्टीचा विचार करायचा नाही असं ठरवलं तरी सुद्धा आपले ते विचार मनामध्ये येतात. किंवा एखाद्या गोष्टीवर एकाग्रता करावी असं म्हटलं तर मनामध्ये अजूनही विकल्प येत राहतात. तर बहिणाबाईंनी म्हटलं की मन किती जहरी आहे, की याचं विंचू साप यांच्या विषयाला काहीतरी मंत्र तरी आहेत, काहीतरी उपाय आहे, पण मनाच्या जहरीपणाला उपाय सुद्धा नाही. इतका त्या मनाचा चंचलपणा आहे. म्हणून ऐसे कैसे घडेल जे मरकट समाधी येईल, का राहा म्हणितलिया राहील महावातू. की मनावर नियंत्रण करणं हे कसं आहे की माकड जे नेहमी इथून तिथे उड्या मारत असतं, कुठल्याही एका जागेवर स्वस्थ बसत नाही, अशा माकडाला म्हणावं की तू समाधी घे, तू समाधीवर निश्चळ बस असं जर सांगितलं माकडा तर त्याला कधीच शक्य नाही. दुसरं कसं आहे की समजा नेहमी आकाशामध्ये फिरणारा वारा आहे, त्या वाऱ्याला एका ठिकाणी थांब असं म्हटलं तर ते शक्य नाही. तर त्याचप्रमाणे माझं पण मन अतिशय चंचल. म्हणून मन एक निश्चळ राहील, मग आम्हासही साम्य होईल, हे विशेषही न घडेल तया लागी. त्याच्यामुळे हा सगळा जे सांगितलं कृष्ण, की हा सगळा जो योगाभ्यास आहे किंवा साधी गोष्ट आहे की मुक्तावस्थेमध्ये येण्यासाठी जर मनावर नियंत्रण करणं ही एक महत्वाची सुरुवातीची पायरी आहे. तर या चंचल मनावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आम्हाला काय करायला पाहिजे, की कुठल्या पद्धतीने कुठल्या अभ्यासाने या मनावर नियंत्रण ठेवता येईल याच्याबद्दल आम्हाला काहीतरी. सर्व कृष्ण म्हणती साथची बोलत आहासी ते तैसेची, यया मनाचा किर चपळाची स्वभाव बघा. की कृष्ण म्हणतो की खरोखर आहे अर्जुना, तू म्हणाला तसंच आहे की मन अतिशय चपळ आहे, त्याचा मूळ स्वभावच चंचल आहे. पण एक त्याच्यामध्ये एक युक्ती आहे. युक्ती काय आहे की ते म्हणतात की परी वैराग्याचेनी आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे, तरी केतुलीनी एक अवसरे स्थिरावेला. की या चंचल मनाला सगळं खरं आहे तू सांगितलंस, पण या चंचल मनावर नियंत्रण आणणं हे कशामुळे शक्य आहे, की त्याला वैराग्याच्या आधाराने, की विरक्त मनोवृत्तीने वैराग्याने त्याला जर अभ्यासाच्या मार्गावर लावलास, की त्याला एखाद्या कुठल्या विषयाचा अभ्यास करायला सांगितलास, की तशी सवय लावलीस, तर मात्र हे मन एका ठिकाणी स्थिर होईल. ते म्हणतात का जे येया मनाचे एक निके, जे देखिले गोडीचिया ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कवतिके दावीत जाईजे. इथे काय सांगतात की मनाचा एक महत्वाचा गुणधर्म आहे की मनाला कुठल्याही एका गोष्टीची चटक लागली की मग मात्र ते मन त्या गोष्टीपासून ढळत नाही. ते आपण आपल्या पण अनुभवावरून बघू शकतो की कुठली गोष्ट आपल्याला आवडली की ती आपण सारखी करत राहतो. तर त्याच्यामध्ये ही जी युक्ती आहे ती कृष्ण अर्जुना सांगतात की चंचल मनाला एका ठिकाणी ठेवणं किंवा एका ठिकाणी त्याची वृत्ती अढळ करणं हे वैराग्य आणि अभ्यास याच्यावरून तुला खरोखर शक्य आहे.
आणि अजूनही ते सांगतात की वैराग्य आणि अभ्यास याच्यामध्ये तुला समतोल साधता यायला पाहिजे. आता आपण थोडासा जरी विचार केला तर असं कळून येतं की अभ्यास आणि वैराग्य, अभ्यासाला कुठले गुणधर्म लागतात की कुठल्याही विषयाबद्दल आपण तो विषय जोपर्यंत समजत नाहीये तोपर्यंत तो त्याचा अभ्यास करत राहतोय, म्हणजे डोंट गिव्ह अप, रिलेंटलेस आपल्याकडे त्या अभ्यासाबद्दल आपण माहिती काढतोय, समजावण्याचा प्रयत्न करतोय, समजत नसेल तर कोणाला विचारावं, अजून काय वाचावं, हा सगळा अभ्यास करतो. त्याच्यामुळे अभ्यासासाठी महत्वाचा जो गुणधर्म आहे डोंट गिव्ह अप. त्याच्या उलट वैराग्यामध्ये काय की विरक्ती आहे, म्हणजे सोडण्याची वृत्ती आहे, लर्न टू लेट गो. तर थोडा विचार केला की असं कळतं की हे परस्पर विरोधी गुणधर्म आहे. पण कृष्ण अर्जुनाला तेच सांगतो की कधीही आपण योग हा शब्द वापरतो की अजून एक ओवी आहे दुसऱ्या अध्यायामध्ये, अर्जुन समत्व चित्ताचे हेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. की योग म्हणजे काय की ऐक्य, योग म्हणजे समतोल, समत्व चित्ताचे. तसा तिथे मनाच्या चंचलतेवर तुला जर नियंत्रण मिळवायचं असेल तर तुला अभ्यास आणि वैराग्य यांच्यामध्ये तुला समतोलपणा बाळगायला पाहिजे.